कोठारे क्लास ऑफिशियल मध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत आहे। 10वी संपूर्ण स्वाध्याय स्मार्ट उत्तरास। विषय इतिहास व राज्यशास्त्र। पाठ क्रमांक 5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास। प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। प्रश्न क्रमांक 1 भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले। पर्याय अ. जेम्स ऑगस्टस हिकी, ब. सर जॉन मार्शल, ड. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, क. ॲलन ह्यू। उत्तर भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले। प्रश्न क्रमांक 2 दूरदर्शन हे टिंबटिंब माध्यम आहे। अ. दृक, ब. श्राव्य, क. दृकश्राव्य, ड. मुद्रण। उत्तर दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे। प्रश्न क्रमांक 1 पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। 1. प्रभाकर आचार्य प्र. के. अत्रे, 2. दर्पण बाळशास्त्री जांभेकर, 3. दीनबंधू कृष्णराव भालेकर, 4. केसरी बाळ गंगाधर टिळक। उत्तर चुकीची जोडी प्रभाकर आचार्य प्र. के. अत्रे। प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा। प्रश्न 1 वर्तमानपत्राचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य। उत्तर 1 सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला। 2 लोकजागरूकता व लोकशिक्षण केले। भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केला। 3 पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाजप्रबोधनाचे काम केले। 4 तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली। त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले। प्रश्न 2 प्रसारमाध्यमांची आवश्यकता। उत्तर 1 प्रसारमाध्यमांमुळे त्यामुळे जगात जास्तीत जास्त लोकांनी सुधारलेल्या माहितीची क्षणार्धात प्राप्तीची गरज असून माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचविण्याच्या उद्देशासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता आहे। 2 प्रसारमाध्यमांमुळे घटना प्रत्यक्षपणे लोकांनी पाहिल्याने माहितीच्या देवाणघेवाणाची क्षणार्धात प्राप्ती झाली, अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो। 3 प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मनोरंजन असतो, ज्यामुळे आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती ग्रामीण आणि दुर्गम क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे। 4 प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही वाढल्यामुळे मदत होते। म्हणजे प्रसारमाध्यमे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। प्रश्न 3 प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे। उत्तर मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे असतात। 1 बातम्या जमा करणारे वार्ताहर, तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते। 2 इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्यक्रम सादर करणारे कलाकार, तंत्रज्ञ, निवेदक इत्यादींची गरज असते। 3 या सर्व माध्यमांतून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा या इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते। 4 वृत्तपत्रात अग्रलेख, विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात। प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। प्रश्न 1 प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते। उत्तर 1 आपल्याला प्रसारमाध्यमांद्वारे आपल्या समोर आपल्याला येणारी माहिती वास्तविक असतेच असे नाही। 2 स्टर्न हे जर्मनीतील साप्ताहिक प्रकाशित पत्रिका होती, ज्यात हिटलरने रोजनिशा लिहिलेल्या आर्टिकल्सची प्रसिद्धी केली होती।
पुढे ती हस्तलिखित असलेली लिखित बनावट सिद्ध झालेली होती. 3. ही माहिती देण्याच्या प्रसारमाध्यमांच्या हेतूसाठी सरकारच्या निर्देशांच्या प्राधान्य, सामाजिक संदर्भाशी अनेक पडताळून घेणे आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांच्या पूर्वग्रह, दृष्टिकोन आणि इतर घटकही त्या माहितीसमोर आवश्यक असतात. प्रश्न 2. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडत. उत्तर 1. वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा 50 ते 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. 2. वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात. 3. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. दिनविशेष सारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. प्रश्न 3. सर्व प्रसारमाध्यमांमध्ये दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. उत्तर 1. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यमाने असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. 2. सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात. 3. खेळाडू, नेते, किल्ले, युद्धे इत्यादी गोष्टींवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळते. म्हणून सर्व प्रसारमाध्यमांमध्ये दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. प्रश्न क्रमांक 4. पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आकाशवाणी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी (IBC) या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस (ISBS) असे नामकरण केले. 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ (AIR) असे झाले. भारत स्वतंत्र झाल्यावर एअर भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. विविध भारतीय लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची. प्रश्न 1. आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते? उत्तर: आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत येते. प्रश्न 2. IBCचे नामकरण काय झाले? उत्तर: IBC म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस कंपनी (ISBS) असे केले व नंतर ऑल इंडिया रेडिओ (AIR) असे नामकरण केले. प्रश्न 3. विविध भारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात? उत्तर:
आकाशवाणीच्या विविध भारतीवरून 24 भाषांमध्ये व 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात. प्रश्न 4. आकाशवाणी हे नाव कसे पडले? उत्तर: ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी असे नाव दिले गेले. प्रश्न क्रमांक 5. संकल्पनाचित्र तयार करा. वर्तमानपत्रे. मुद्दा क्रमांक 1. सुरुवात पार्श्वभूमी. 29 जानेवारी 1780 रोजी इंग्रजी भाषेतील पहिले वृत्तपत्र बेंगॉल गॅझेट कोलकाता येथे जेम्स ऑगस्टस हिकी याने सुरू केले. मुद्दा क्रमांक 2. माहितीचे कार्यक्रमांचे स्वरूप. बातम्या, लेख, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, सदरे असे वृत्तपत्रांचे स्वरूप असते. मुद्दा क्रमांक 3. कार्ये. 1. लोकांपर्यंत वर्तमान घटना सांगणे. 2. जनजागरूकता आणि जनशिक्षण. 3. माहिती पुरवणे, ज्ञान प्रस्तुत करणे. मुद्दा. आकाशवाणी. मुद्दा क्रमांक 1. सुरुवात पार्श्वभूमी. 1924 मध्ये मद्रास, चेन्नई येथे भारतीय प्रसारण कंपनी ही पहिली रेडिओ प्रसारण केंद्र म्हणून स्थापित केली आणि नंतर आकाशवाणी म्हणून नव्याने नामकरण केले. मुद्दा क्रमांक 2. माहितीचे कार्यक्रमांचे स्वरूप. विविध मनोरंजनपर, माहितीपर, प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर होतात. मुद्दा क्रमांक 3. कार्ये. 1. संगीत, गीत, नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमांद्वारे मनोरंजन करणे. 2. विविध क्षेत्रांतील बातम्या सांगणे, जनांपर्यंत पोहोचवणे. 3. सामाजिक जागरूकी आणि शिक्षण साधणे, लोकशाही विरोध करणे. मुद्दा. दूरदर्शन. मुद्दा क्रमांक 1. सुरुवात पार्श्वभूमी. भारतात 15 सप्टेंबर 1959 रोजी प्रथम दिल्ली दूरदर्शन केंद्र सुरू झाले. मुद्दा क्रमांक 2. माहितीचे कार्यक्रमांचे स्वरूप. जगभरच्या घटना, विविध मालिका, चित्रपट आणि संगीत, प्राकृतिक आणि ऐतिहासिक ठिकाणांची माहिती, मुलाखती इत्यादी कार्यक्रमे अधिकतर दूरदर्शनवर उपलब्ध आहेत. मुद्दा क्रमांक 3. कार्ये. 1. समाजोपयोगी उपक्रमांना प्रसिद्धी देणे. 2. माहिती प्रक्षेपित करणे, मनोरंजन करणे. 3. समाज शिक्षण करणे. 4. सामाजिक समस्यांबाबत वाईट व रूढी परंपरांविरुद्ध समाज प्रबोधन करणे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा.